हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आणि आनंदात राहा हीच माझ्या मनीची इच्छा. आणि आजची सकाळची सुरुवात मस्तपैकी दूध केळीच्या देव येशूच्या नाश्त्याने झाली होती. कारण येशूला सकाळी सकाळी दूध केळीची आठवण झाली होती. मग म्हटलं कशाला नाश्ता बनवा, दूध केळीच दोघांना खाऊ घातली. आणि असं नाही बरं की दोघेही तेच खातील. एक जणाने दूध आणि केळी एकत्र खाल्ली आणि एक जणाने केळी वेगळी आणि दूध वेगळं असं खाल्लं. ठीक आहे, इकडे खूप पाऊस पडत आहे त्यामुळे थंडी वाटत आहे म्हणून दोघांना स्वेटरही घालून घेतलं. मग स्वयंपाकाला सुरुवात केली, कणिक भिजवून घेतली आणि आज मला बनवायची होती ढोबळी मिरची. तीही भरून मुलांनाही आवडते आणि त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, त्याचा कूट करून घेतला, त्याच्यामध्ये मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, कारण मुलं खाणार आहेत म्हणून थोडंसंच घातलं. आणि लसूण आणि कोथिंबीर ही मी ग्लासमध्येच थोडंसं कुटून घेतलं होतं, तेही याच्यामध्ये थोडंसं घातलं आणि फोडणीमध्ये घालायला थोडं ठेवून दिलं. आणि थोडंसं पाणी घालून याला छान असं मिक्स करून घेतलं आणि ढोबळी मिरचीला छान 4 असे काप देऊन दिले. शेंगदाण्याचं कूट, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, काळं तिखट, थोडंसं मीठ, हळद याचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये छानपैकी भरून घेतलं. ढोबळी मिरची भरून झाली, कढईमध्ये तेल घातलं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये घातली मोहरी आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घातली जिरी. आणि अशी ढोबळी मिरची ना तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जे आपण लसूण कोथिंबीर बारीक कुटून घेतलं होतं ते थोडंसं वाटणामध्ये घातलं होतं आणि थोडंसं याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलं. ते छान फोडणी भाजली की त्याच्यामध्ये फक्त थोडीशी हळद घातली, ना कोणताही मसाला बाकी. आणि भरून घेतलेली ढोबळी मिरची याच्यामध्ये घालून घेतली, त्याला छान असं मिक्स करून घेतलं. आणि शेंगदाण्याचं कोट केलेलं मिश्रणाची जी प्लेट आहे त्याच्यामध्येच थोडंसं कोट राहिलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेतलं. भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवली आणि भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं आपण पूजा उरकून घेऊया. आणि तुम्ही म्हणाल की हिच्या घरी एकच देव आहे का? असं नाही आहे. तिकडे सासरे आमच्या घरी तर खूप देव आहेत, जिथे जिथे जातात तिथून ते घरी देव आणलेलेच आहेत. पण माझी श्रद्धा आहे स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्तांवरती. म्हणून माझ्याकडे अगोदर जिथे होतो आम्ही तिथे स्वामी समर्थांचीही मूर्ती होती. पण आता आम्ही तिथून आलो तर सामानामध्ये इकडे तिकडे करण्यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती तुटून गेली, त्यामुळे आता फक्त दत्ताची मूर्ती आहे. आणि समर्थांची मूर्ती किंवा फोटो मी लवकरच आणणार आहे. आणि कामं होत आहे तोपर्यंत इकडे पावसाने हजेरी लावली आणि ते देवचं येशूचं ड्रॉइंग करणं सुरू आहे. आणि इकडे कंटिन्यू पाऊस येत आहे, सारखा जात आहे येत आहे आणि खूप पाऊस येत आहे. त्यामुळे ना लाईट पण जात आहे, त्यामुळे लाईटही गेली 1-2 तास. आणि लाईटची खूप वाट पाहिल्यानंतर लाईट आली आणि तोपर्यंत भिजवलेली कणिक ही पातळी झाली. कशाबशा चपात्या बनवून घेतल्या आणि ढोबळी मिरचीची भाजी आणि चपाती हे देव येशूला जेवायला दिलं. आणि असंच होतं माझं मॉर्निंग रुटीन. आणि मम्माच्या हातचं जेवण केल्यानंतर माझ्या गोड बाळांची रिॲक्शन नक्की पहा.